नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला सुचेता शेवडे हिला मी विनंती करते की तिने अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार. श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित श्रीकृष्णाष्टकम म्हणते. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनम् करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणम् कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभम् यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम् सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि कृष्णलालसं भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि दुग्धचोरकं दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं सुरद्विषनिकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनागरं नवीनकेलिलं पटं नमामि मेघसुन्दरं तडिद्रभालसत्पटम् समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोहनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनम् निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम् विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवन्दिपायिनं यदा तदा यथा तथा तदैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम् प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधित्ययः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रामाणिक वृत्तातलं ही 2 कृष्णाष्टकं आहेत ॲक्च्युली एकत्र लिहिलेली. ही दोन्ही कृष्णाष्टकं पाठ करून जो म्हणत राहील त्याला जन्मोजन्मी नंदनंदन श्रीकृष्ण प्रभूचा ती व्यक्ती श्रीकृष्ण प्रभूंचा अनन्य भक्त होईल. श्रीकृष्णार्पणमस्तु. छान, अतिशय छान आणि स्पष्ट उच्चारांमध्ये श्रीकृष्णाष्टकम म्हटलं. आज अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्म शताब्दी आहे. त्यांना सादर वंदन करूया. मागच्या आत्ता आपण 16 अध्याय पूर्ण केलेले आहेत आणि 16व्या अध्यायामध्ये आपण दैवी गुण आणि आसुरी गुण हे पाहिले. तर अनेक दैवी गुण ह्या अहिल्याबाई होळकर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांची तो इतिहास जर आपण समजावून घेतला तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या आजूबाजूला अगदी कुटुंबातसुद्धा अनेक आसुरी गुण असलेले व्यक्ती होते. आजूबाजूला समाजामध्ये अनेक आसुरी गुण असलेले व्यक्ती त्यांच्या समवेत होत्या. त्यांना करावा लागला. पण या सगळ्या गोष्टींना तोंड देत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं धर्मकारण केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, अर्थकारण केलं आणि न्यायकारण केलं. अशा या अहिल्याबाई होळकर यांना आपण सादर नमन करूया. आणि आज आपण 17वा अध्याय सुरू करणार आहोत. तर सुरुवातीला माऊलींनी सद्गुरूंना नमन केलेलं आहे
तर आपण त्या ओव्या आधी वाचन करूया आणि मग त्याचा अर्थ समजावून घेऊया. तर मी तावरे मॅडमना विनंती करते की माऊलींच्या ओव्या सुरुवातीच्या ह्याचं वाचन करावं. आवाज येतोय? हां, येतोय येतोय. अध्याय 17. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योगनिद्रा, तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरु तुझ त्रिगुण त्रिपुरी वेणीला, जीवत्व दुर्वी आडीला, तो आत्मा शंभूने सोडविला. तुझी स्मृती म्हणून शिवेसी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तरी हळू माया जळा. माझी तावणी जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानियासी खरी अखंड, तुझुची आहासी दैविकी दिठी पाहता सानी. तरी मिलिनोन्मिलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही, लीलाची करिसी प्रवृत्ती करणाचा चाळी. उठिला मदगंधानिळी, उजितसी लोककळी जीव भृंगाचा. पाठी निवृत्ती करणताळे, आहाळी ते पूजा विथुळे. तेव्हा निरसी मोकळे अंगाचे लेणे, वामांगीचा लास्य विलासू. जो हा जगद्रूप आभासू, पांडवनीसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा. सोयी रिकेचिया व्यवहारा, मुकेची तो वेडिता बंधनाचा ठावो. तू जगद्बंधू ऐसा भावो, गुरु ओळगे उवावो. तुझाची हती विजयाचेनी नावे तया, देहई नुरेची पै देवराया. जेणे तू आत्मकया केले तुझे, तू ते करुणी पुढे. जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे काढे. मागाची तू जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचा देशी. ध्यानही विसरे तेनेसी लालव्य जीव, तू ते सिद्धची जो नेणे. तो मानले सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे देवसी नाही. मौनगा तुझे राशी नाव, आता स्तोत्रीचे बांधो हाव. एकुली माव मजो पायी, दैविके सेवकू हो पाहो. तरी भेदिता द्रोहोची लाहो, म्हणून आता काही नोहो. जलागी जी जई सर्वथा सर्वही दोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरोनी वेगळेपण, रसी भजिनले लवण. तैसे काय बोलो, आता रिता कुंभ समुद्री दिगे. तो उचंबळत भरोनी निगे, कादसी दीप संगे तैसा तुझिया प्रणती. मी जाहलो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थ तो. तरी षोडशाध्याय शेखी, ये समाप्तीचा श्लोकी. जो ऐसा निर्णयो निष्टंकी, ठेविला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था, अनुष्ठावया पार्था. शास्त्रची एक सर्वथा, प्रमाण तुझ तेथ अर्जुन मानसे. म्हणे हे ऐसे कैसे, जे शास्त्रे विण नसे. सुटिका कर्मा तरी तक्षकांची फडे, ठाकोनी कै तो मणी काढे. कै नाकीचा केश जोडे सिंहाची, मग तेने तो ओविजे. तरीच लेणे पाविजे, एरवी काय असिजे दिक्कंठी. तैसी शास्त्रांची मोकळी, या कै कोण वेंटाळी. एक वाक्यतेचा फळी, पैसिजे कै जालया ही एक वाक्यता. काला वेळू अनुष्ठिता, कैचा पैसा जीविता. ये तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे. याच हुरी जे एक फळे, तो विपावो टीका मिळे आघवयासी. म्हणून शास्त्राचे घडते, नोहे प्रकारे बहुते. तरी मूर्खा मोक्षा येथे, काय गती पा. हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो. तो 17व्या ठावो अध्याया येथ. तरी सर्व विषयी
पितृष्णो जो सकळ कळी प्रवीणो कृष्णाही नवल कृष्णो अर्जुन वेदो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरू मनोधर्म देवाचा जो. छान. सुरुवात करूया आपण. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आज आपण आता 17वा अध्याय सुरुवात करत आहोत. तर माऊलींनी सुरुवातीला जे काही म्हटलेलं आहे सद्गुरूंचे विषयी तेच आपण आता सुरुवातीला पाहूया. तर माऊली काय म्हणतात की ज्या तुझी योग माया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रकट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी म्हणजेच गणपती त्या सद्गुरू तुला नमस्कार असो. पूर्वी म्हणजे अशी एक कथा आहे की त्रिपुरासुराचा वध करून देवांना मुक्त करायचं होतं. म्हणजे मयासुराने वर मागून घेतला आणि 3 अभेद्य पुरे मागून घेतली. लोखंड, रुपे आणि सोने यांची एकावर एक अशी नगरे त्यांनी रचली. पुरं म्हणून 3 पुरे, त्रिपुरे. तर मयासुराने ह्याप्रमाणे 3 अभेद्य अशी नगरे रचली आणि त्यानंतर म्हणजे मयासुरानंतर त्याचे जे अनुयायी होते त्यांनी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. ते जे असुर होते त्या त्रिपुरामध्ये राहणारे जे असुर होते त्या असुरांनी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग हे सगळे देव हे शंकराला शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की आमची ह्या त्रिपुरासुराकडून सुटका करावी किंवा त्या त्रासातून आमची मुक्तता करावी. त्यावेळी शंकरांनी त्रिपुरासुरावर हल्ला केला. पण या हल्ल्यामध्ये शंकरांना काही यश येईना. मग काय करावं? अनेक हल्ले झाले पण त्रिपुरासुरच विजयी व्हायचा. देवांना शंकराला काही यश मिळत नव्हतं. तेव्हा नारद आले आणि नारदांनी सांगितलं की हे देवा, हे शिवा, हे शंभो, आपण युद्ध करत आहात हे योग्यच आहे, पण या युद्धाच्या आधी आपण गणेश पूजा करणे हे आवश्यक आहे. म्हणजे गणेशाचं स्मरण करणं हे आवश्यक आहे आणि असं जर केलं तर आपल्याला विजय हा मिळू शकेल. आपल्या त्रिशूळामध्ये अभेद्य अशी शक्ती आहे, पण हे त्रिशूळ वापरायची युक्ती ही गणेशाकडे आहे. आणि बुद्धिमत्तेची ही देवता असलेली हा गणेश म्हणजेच सद्गुरू ह्याचं स्मरण हे शंकरांनी केलं आणि त्यानंतर त्यांना त्रिपुरासुरावर विजय मिळवता आलेला आहे, अशी कथा आहे. आता आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की गणेशाची उपासना केली नाही किंवा पूजा केली नाही म्हणून शंकरांना यश आलं नाही. मग त्रिपुरासुरानं तरी कुठं गणेशाची पूजा केलेली होती, मग त्याला यश कसं काय मिळालं? किंवा बरेचदा असं आपल्या मनामध्ये निर्माण येतं की आम्ही इतकं देवाचं करतो किंवा आम्ही अध्यात्मामध्ये आहोत तरी आमच्या वाट्याला कष्ट आहेत किंवा यश कधी कधी मिळत नाही. आणि जे काही देव मानत नाहीत, नास्तिक आहेत, आपापल्या धुंदीत असतात, त्यांना कसं काय मग यश मिळतं? तसंच मग इथंही आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की त्रिपुरासुरानं गणेशाची पूजा नाही केली, मग त्याला कसं बरं यश मिळालं? तर त्रिपुरासुराचा विजय होत नसतो, देवांचा पराभव झाला म्हणून त्रिपुरासुर विजयी झाला. म्हणजे बघा, रात्रीच्या वेळी चांदण्या चमकतात. रात्रीच्या वेळी आपण जर आकाशामध्ये बघितलं तर आपल्याला चांदण्या चमकताना दिसतात, पण दिवसा मात्र त्या दिसत नाहीत. मग त्या
नसतात का? तर दिवसाही त्या असतात, पण त्या दिसत नाहीत, कारण सूर्य आहे. रात्री सूर्य नाही, त्यामुळं चांदण्या दिसतात. म्हणजे रात्री सूर्याची शक्ती कमी आहे, म्हणून आपल्याला चांदण्या दिसू शकतात. चांदण्यांची शक्ती रात्री वाढलेली नाही, तर सूर्याची शक्ती कमी असल्यामुळं आपल्याला चांदण्यांची शक्ती वाढल्यासारखी वाटते. चांदण्यांची शक्ती जेवढी आहे तेवढीच आहे. समाजातल्या दुष्टांची शक्ती वाढत नाही, तर सज्जनांची शक्ती कमी झाली की दुर्जन हे त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि हा आपण आपल्या भारत देशामध्ये आत्तापर्यंत अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे. मुसलमानी आक्रमणं झाली असतील, इंग्रजांचं आक्रमण झालेलं असेल, अगदी आत्ता आपण दहशतवादी हल्ले जे बघितले, तर जिथं सज्जनांची शक्ती कमी होते तिथं दुर्जनांची शक्ती ही वाढत असते. आपल्या शरीरामध्ये रोगाची शक्ती वाढत नाही, तर आपल्याला रोगापासून वाचवणारी शक्ती कमी झाली, म्हणजेच आपली इम्युनिटी कमी झाली की आपल्याला रोग होतो. प्रत्येकजणच त्या रोगजंतूंना सारख्याच प्रमाणात सामोरं जात असतो, पण एखाद्याच व्यक्तीला तो रोग होतो. उदाहरणार्थ आपण सर्दीताप खोकल्याचं घेऊ, की 2 व्यक्ती सारख्याच सर्दीताप खोकल्याच्या जंतूंना सामोऱ्या गेल्या. एकाला तो आजार झाला सर्दीताप खोकल्याचा आणि दुसऱ्याला झाला नाही. म्हणजे त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी झाली, म्हणून त्याला तो आजार झाला. आणि म्हणून शंकरांनी जेव्हा गणेशाचं स्मरण केलं, आता इथे आणखीन एक आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की शंकर असं म्हणलं तर शंकरांचा मुलगा गणेश, मग शंकरांनी का बरं गणेशाचं म्हणजेच आपल्या मुलाचं स्मरण करावं का काय? तर गणेश हा अवतार आहे, आणि आपण जे अथर्वशीर्षामध्ये म्हणतो की हे एक तत्व आहे, आणि अनेक अवतारांपैकी एक अवतार म्हणजे शिवपुत्र गणेश. त्यामुळं गणेश हा फक्त त्या अवतारापुरता मर्यादित नाही, तर तो एक तत्व आहे, आणि त्या तत्व ह्या रूपाने शंकरांनी गणेशाचं स्मरण केलं, पूजन केलं. आता युद्धभूमीवर पूजन केलं म्हणजे काय दुर्वा आणल्या, फुलं आणली, त्यांचं पूजन केलं असा अर्थ नाही, तर त्यांचं स्मरण केलं आणि युद्ध केलं, आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं, विजय मिळाला. त्रिपुरासूर राक्षसाचा वध हा श्री शंकरांनी केला. आपल्यामध्ये 3 राक्षस आहेत, तम, रज आणि सत्व. हे 3ही राक्षस काय करतात, तर जीवाला ह्या शरीरामध्ये अडकवून ठेवतात. त्यातल्या त्यात सत्व हा माइल्ड आहे, पण तो सुद्धा अडकवण्याचंच काम करतो. म्हणजे जीवभावरूपी किल्ल्यामध्ये हा आपला आत्मा अडकलेला आहे, आणि त्याला कोण सोडवतं, तर त्याला शिव सोडवतो. कसं सोडवतो, तर गणेशाचं स्मरण करून. गणेशाचं म्हणजेच आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून. आणि हे स्मरण का बरं करायचं? हे स्मरण केल्यानेच सद्गुरू आपल्या शिष्याला मार्गदर्शन करतील, आणि मग जीव शिव ऐक्य होईल. आणि हेच माऊलींनी काय म्हटलेलं आहे की सत्व रज तमरूपी 3 शहरांनी वेढलेला व जीवभावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा, तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडवला. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस. म्हणजे देव आणि सद्गुरू हे जर दोन्ही एकत्र समोर आले, तर प्रथम पूजा कुणाची करावी, तर सद्गुरूंची पूजा करावी, कारण सद्गुरूच तुम्हाला देवापर्यंत पोहोचवत असतात. आणि म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस, तरी पण मुमुक्षु जीवांना मायारूपी जळातून तू तारतोस, आणि म्हणून तू भोपळ्यासारखा हलका आहेस. पूर्वी असं ते भोपळामधून कापून ते पोहण्यासाठी करत असावेत, आणि त्यासाठी म्हणून हे उपमा घेतलेली आहे की भोपळ्यासारखा तू हलका आहेस. कारण का, तर तू मायारूपी ह्या जळातून, भवसागरातून तू तारून नेतोस. जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत
त्यांचेपासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस. म्हणजे जे अज्ञानी आहेत त्यांच्यापासून तू मुख फिरवलेलं आहेस, त्यांच्याकडे तू बघतही नाहीस. आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेस. म्हणजे जे ज्ञानी आहेत त्यांना तू नेहमी मार्गदर्शन करत राहतोस. आपले डोळे पाहिले तर बारीक आहेत, तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात, म्हणजे आपण गणपतीचे डोळे, गणेशाचे डोळे जर बघितले तर त्याच्या शरीराच्या मानाने डोळे लहान आहेत. आणि हे डोळे हे एकाग्रतेचं प्रतीक आहेत. तर हे डोळे काय म्हणतात माऊली, की या दृष्टीच्या झाकण्यामध्ये आणि उघडण्यामध्ये काय आहे, तर दृष्टीचे झाकणं म्हणजे ज्ञानाचा संकोच आणि दृष्टीचे उघडणे म्हणजे ज्ञानाचा विकास. आणि जगाचे उत्पत्ती आणि प्रलय हे दोन्ही आपण सहज करता. आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो बघा, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. त्यामुळं काय म्हटलेलं आहे माऊलींनी, की जगाची उत्पत्ती आणि प्रलय हे दोन्ही आपण सहज करता. प्रवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला जो वारा सुटला, त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले. त्या जीवभ्रमररूपी निळ्या कमळांनी तू पूजिला गेला आहेस. म्हणजे प्रवृत्तीरूपी वृत्तीमुळे जीव हा प्रपंचामध्ये रमतो आणि ह्या प्रपंचामध्ये रमल्यामुळे मदाच्या सुवासाने जो भ्रमर, जीवरूपी भ्रमर हा या प्रपंचामध्ये रमून गेलेला आहे. आणि नंतर जेव्हा निवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते, तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. म्हणजे एक कान तुझा प्रवृत्तीरूपी आहे आणि दुसरा जो कान आहे तो निवृत्तीरूपी कान आहे. आणि निवृत्तीरूपी वृत्तीमुळे जीव हा विषयापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. जीवाला वैराग्य प्राप्त होते, देहाभिमान गळून पडतो, आसक्ती कमी होते आणि मी म्हणजे देह नाही हे त्याला ज्ञान होतं. आणि त्यामुळे आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार म्हणून तू मिरवतोस. किती सुंदर उपमा माऊलींनी दिले पहा. इथं देह आणि मी हे वेगळं आहे हे जीवाला समजतं. पुढं माऊली काय म्हणतात, की माया हीच कोणी तुझी स्त्री, तिची नृत्य क्रीडा हाच जो जगदरूपी आभास, त्यातील कौशल्य. मायेचे आपल्या नृत्य क्रीडेत जगदाभास दाखवणे हे तू आपल्या नृत्याच्या द्वारे दाखवितोस. तुझ्या आश्रयाने असणारी जी माया, तिची जगदाभास रूपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवितोस. या मायेच्या प्रभावामुळेच प्रत्येकजण हा प्रपंचामध्ये अतिशय रमून गेलेला आहे. एकदा नारदांनी भगवान विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णांना विचारलं की मायेचा प्रभाव नेमका कसा आहे किंवा मायेचा महिमा काय आहे. भगवान विष्णूंना मायाधिपती का म्हणतात, हा प्रश्न नारदांना पडलेला होता आणि श्रीकृष्णांना त्यांनी विचारलं. तेव्हा श्रीकृष्ण नारदांना घेऊन महालाच्या बाहेर पडले आणि चालत 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 दूर गेले. थोडं अंतर पुढं गेल्यानंतर श्रीकृष्ण नारदांना म्हणाले की हे नारदा, मला तहान लागली, तर इथेच पुढे विहीर दिसते, तर मला पाणी आणून देशील का. तेव्हा नारद म्हणले की हो, मी पाणी आणून देतो. त्याप्रमाणे नारद हे विहिरीवर पाणी आणायला गेले. तिथे एक सुंदर स्त्री पाणी भरण्यासाठी आलेली होती. ती विहिरीवर पाणी भरत होती. त्या स्त्रीला पाहिल्यानंतर नारद मोहित होतात आणि ती स्त्री पाणी भरून आपल्या घरी जात असते. त्यावेळेला नारद सगळं काही विसरून त्या स्त्रीच्या मागे जातात. ती स्त्री घरामध्ये प्रवेश करते. त्या घराच्या बाहेर वृद्ध गृहस्थ एक बसलेले असतात. नारद त्या स्त्रीच्या मागे जात असलेले पाहून ते वृद्ध गृहस्थ नारदांना थांबवतात आणि आपण कोण असं विचारतात. तेव्हा नारद सांगतात की मी विष्णू भक्त नारद आहे आणि मला आपण कोण असं विचारल्यावर ते वृद्ध गृहस्थ सांगतात की मी या मुलीचा पिता आहे. तेव्हा नारद म्हणतात की आपल्या
मुलीशी मला विवाह करण्याची इच्छा आहे. तेव्हा तो पिता म्हणतो की मी या गावचा सरपंच आहे, मी आता वृद्ध झालेलो आहे आणि माझी एक अट आहे की माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर इथेच माझ्याबरोबर राहावं लागेल आणि या गावचं सरपंच व्हावं लागेल. त्याप्रमाणे नारद होकार देतात. त्या मुलीचा आणि नारदांचा विवाह होतो. अतिशय सुखासमाधानात संसार सुरू होतो. त्यांना एक मुलगा होतो, मुलगी होते. अतिशय छान आनंदात सगळे दिवस चाललेले असतात आणि अचानक एक दिवस पूर येतो. जलप्रलय झाल्यासारखं खूप मोठा पूर येतो. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असतं. नारदांना काही समजत नाही आता काय करावं. आता इथून जर या बाहेर पडायचं असेल तर काहीतरी करायला पाहिजे. तर एक लाकडी दरवाजा वाहत वाहत तिथे आलेला दिसतो. तर त्या दरवाजावर ते आपल्या मुलाला, मुलीला आणि पत्नीला बसवतात, स्वतः बसतात आणि त्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करतात. पण पाण्याचा जोर खूप मोठा असतो. त्या दरवाजावर घट्ट धरून बसलेली मुलगी असते त्यांची, ती पाण्यात पडते. त्या मुलगी पाण्यात पडली म्हणून वाचवायला मुलगा पुढं होतो तर तोही पाण्यात पडतो. इतक्यात अतिशय दुःखी झालेले नारद बघत असतात. तोपर्यंत तोल जाऊन त्यांची पत्नीही पाण्यात पडते आणि तिघेही त्यांच्या डोळ्या देखत वाहून जातात. नारदांना अतिशय दुःख होतं. ते रडायला लागतात. त्यांना दुःख आवरत नाही आणि तेवढ्यात श्रीकृष्ण त्यांना स्मितहास्य करत उठवतात की अरे नारदा, पाणी आणायला गेला होता, आणलं का पाणी? नारद भगवान कृष्णांना नमस्कार करतात आणि म्हणतात की हे प्रभू, आपली लीला अगाध आहे, माया म्हणजे काय हे मला समजले. तर अशा प्रकारे ही माया आपल्याला नाचवते. आपण अगदी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये इतके रमून गेलेलो असतो की हे माझं आहे, ते माझं आहे, हे आपण करत राहतो आणि तो भगवंत आपल्याला बघून हसत असतो की अरे हे सर्व आभासी आहे, नाशवंत आहे आणि हे या जीवाच्या कधी लक्षात येणार असंही कदाचित भगवंत म्हणत असेल. तर असं ही माया ही म्हणजे ही नृत्य क्रीडाच करते आणि सगळ्या जीवांनाही आपल्या तालावर नाचवत आहे. पुढं माऊली म्हणतात की हे श्री गुरु, हे राहू द्या. आश्चर्य हे आहे की तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुकतो. म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र आत्मप्रतीती होत असल्यामुळे त्याची आपपर भावना नाहीशी होते. अर्जुन आणि श्रीकृष्णाचं उदाहरण आपल्याला माहीत आहेच. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सखा, भाऊ. पण जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झालं, श्रीकृष्णांनी जेव्हा त्याला ज्ञान दिलं, तेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण हे वेगळे उरलेच नाहीत. दोघंही एकच झाले. म्हणजे आपपर भावना ही तिथं संपली. तू अहंकारादी संसार बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारा आहेस. म्हणून जगतबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणाने लागतो. जगतबंधू हे नाव तुला यथार्थ शोभते. कारण एकदा आत्मज्ञान झालं किंवा भगवंत म्हणजे नेमकं काय हे कळलं की अहंकार तिथं संपला. आणि मग जगतबंधू म्हणजे हे विश्वची माझे घर, हे सगळं माझंच आहे आणि अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म तत्त्वम असी या महावाक्यांचा खरा बोध होतो आणि त्यामुळं जगतबंधू हे नाव तुला यथार्थ शोभते. पुढं माऊली म्हणतात, हे देवराया, देहदृष्ट्या दुसरा जो तू, त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देहही वेगळा उरत नाही. म्हणजे जो तुला आपला आत्मा समजला त्याला आपल्यासह वर्तमान संपूर्ण जग आत्मरूप दिसते. म्हणजे स्वाती, आवाज येत नाही. हॅलो, येत नाही का? ब्रेक होतोय मध्ये मध्ये. होय का? ओके, एकच मिनिट. म्हणजे आत्ताच ब्रेक झाला. थोडासा डिस्टर्बन्स आहे असं वाटतं. हां हां, आता येतोय का? हो, येतोय. हां, आवाज जर परत गेला तर मग सांगा. हो. हां, तर
मी आणि तू हे वेगळं नाही आणि त्यामुळे हे जगतसुद्धा वेगळं नाही हे समजतं आणि त्यामुळं संपूर्ण जग हे आत्मरूप दिसतं. पुढं माऊली म्हणतात, तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनद्वारा जे धाव घेतात त्यांना तू फार दूर राहतोस. म्हणजे तुला विषय करून म्हणजेच काय की आपण बरेचदा असं होतं बघा की देवाकडे जातो आणि काय मागतो तर हे विषयातलंच म्हणजे प्रपंचातलंच काहीतरी आपण मागत राहतो की मला माझ्या मुलाला नोकरी लागू दे किंवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे किंवा मला गाडी बंगला मिळू दे. हे जे प्रपंचातले विषय आहे हे आपण भगवंताकडे मागतो. त्यामुळे माऊली काय म्हणतात की तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनाद्वारा जे धाव घेतात त्यांना तू फार दूर राहतोस. त्यांना तू कधीही मिळू शकत नाहीस. जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतो त्याच्या ध्यानाला विषय होईल असा तू त्याच्या वृत्तीत नाहीस व जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो त्यावर तुझे प्रेम असते. हा अनुभव आपण बरेचदा घेतो की आपण ध्यानाला बसतो आणि ध्यानाला बसल्यानंतर अनेक विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. म्हणजे ध्यान हे लावायचं नसतं तर ते लागत असतं. त्यामुळं ध्यानाला जो बसेल असं म्हणून बसेल तर त्याच्याही वृत्तीत तू राहत नाहीस. पण कुठं तू राहतोस की जिथं ऐक्य आहे म्हणजे भगवंत आणि शिष्य आणि गुरु किंवा जीव जगत ऐक्य शिव आणि जीव आणि शिव ऐक्य जिथं होतं तिथं काय आहे सगळंच विसरलं गेलं. ध्यानही विसरलं आणि सगळंच विसरलं आणि म्हणून तिथं तुझं प्रेम आहे असं भगवंत म्हणतात. जो तुला सिद्धच कृतीने प्राप्त होण्याजोगा नव्हे असा जाणत नाही म्हणून जो शब्दादी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो. म्हणजे जो तुला सिद्धच असं जाणत नाही तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो. त्या शब्दज्ञानाच्या शब्दरूप साधनाने तुमची सिद्धी कशी होणार. म्हणजे ऐकू येते का. हां ओके ओके तर हे आवाज येईल. तर इथं माऊली काय म्हणतात की जो तुला सिद्ध असं जाणत नाही तो सर्व जाणणारा म्हणून मिरवतो. म्हणजे शब्दरूप साधनाने तुमची सिद्धी होणार नाही हे माऊली म्हणत आहेत. कारण सर्वज्ञ म्हणून गाजलेल्या शब्दराशीरूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते तेथे त्या शब्दज्ञानाचा काय पाड. कारण आपण हे पूर्वी बघितलेलंच आहे की शब्दांनी वर्णन करता येणार नाही. माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे अगदी सुरुवातीच्या ओव्या माऊलींच्या आहेत की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा तुला नमन असो. असा हा वेदांचा विषय आहे श्री गणेश. आणि स्वसंवेद्या म्हणजे स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो असं पहिल्या अध्यायात माऊलींनी पहिल्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. आणि ह्या ओंकार गणेशाचं म्हणजे वाङ्मयीन गणेशाचं वर्णन करताना माऊलींनी म्हटलेलं आहे अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदी बीज. अकार म्हणजे दोन पाय. ओंकाराचे हे तीन आहेत अकार उकार आणि मकार. अकार म्हणजे दोन पाय दर्शवतात. उकार म्हणजे गणेशाचं पोट मोठं पोट आणि मकार म्हणजे मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार. आणि ह्या तिन्ही मात्रा एकत्र आल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी ओंकाररूप गणपतीला
मी गुरुकृपेने नमस्कार करतो असं माऊली म्हणतात. आणि ह्या वेदांचं ज्याचं वेद ज्याचे वर्णन करू शकले नाहीत त्याचं मी काय वर्णन करणार असं माऊली म्हणतात. महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे असे असल्याकारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कुठे बाळगू. म्हणजे माऊलींचं वर्णन करताना, आपल्या गुरूंचं वर्णन करताना माऊली थकतायत. ते म्हणतात की नेमकं मी तुमचं वर्णन कसं करू, कारण वेदांना किंवा शब्दांनी तुमचं वर्णन करता येत नाही, वेदांनी तुमचं वर्णन करू शकलेले नाहीत. आणि मौन हे आपल्या एक नाव आहे, आपल्या जन्मराशीवरून काढलेलं आपलं नाव आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदाकाळी. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा. असं हे मौन आहे. म्हणजे हे कधीही भंगत नाही. कसं मौन आहे, म्हणजे गुरूंचं मौन कसं आहे की चालता बोलता न मोडे आसन, म्हणजे ते व्यवहारात असतील किंवा एकांतात असतील, त्यांचं मौन हे कधीही भंगत नाही, लागलासे छंद स्वरूपाचा. रमण महर्षी हे बहुतांश काळ मौनात असत. म्हणजे बाह्यता ते काही न बोलता शांत बसलेले दिसत. कित्येक प्रसंगांमध्ये शिष्यवर्ग त्यांच्याजवळ बसलेला आणि महर्षी काही न बोलता मौनात बसलेले असं प्रबोधन चालत. आणि त्यातच शिष्यांच्या अंतरंग अवस्थेसंबंधीच्या प्रश्नांना शिष्यांना उत्तरं मिळूनही जात. म्हणजे गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिंद संशय, असं जणू चालत असे तिथं. अशाच एका प्रसंगामध्ये रमण महर्षींच्या जवळ बसलेल्या शिष्याने त्यांना सांगितलं की एक प्रसारण संस्था आपल्या आवाजाचं रेकॉर्डिंग करण्याचा विचार करत आहे. त्यावर रमण महर्षी हसले आणि म्हणाले की माझी भाषा तर मौन आहे आणि मौनाचं रेकॉर्डिंग कसं करणार. एकदा एक भक्त त्याने आठवण सांगितली की काही वर्षांपूर्वी शिवरात्रीला काही भक्त हे रमण महर्षींना घेरून बसले होते आणि दक्षिणामूर्ती अष्टकाचा अर्थ सांगा अशी त्यांच्या भक्तांनी प्रार्थना केली. हे ऐकून रमण महर्षी स्मित करत मौनात राहिले आणि शिष्यही मौनात राहिले. वस्तुतः दक्षिणामूर्ती ही मौन मूर्ती आहे आणि मौनाचं वर्णन शब्दांनी कसं करता येईल, ते मौनातच करावं लागेल, अशी रमण महर्षींच्या मौन बसण्यामागची धारणा होती. आणि शिष्य देखील तितकेच तयारीचे होते. त्यामुळे शिष्य देखील दक्षिणामूर्तीची ही मौन व्याख्या समजले. आणि हेच ताकद आहे गुरु आणि शिष्य संवादाची. म्हणजे काहीही संवाद न करता हा संवाद हा होत असतो. यावर एका भक्ताने महर्षींना विचारलं की आपण सांगता त्याप्रमाणे मौनाचा अर्थ स्वमध्ये निष्ठित होणे, म्हणजे स्वस्थ स्वमध्ये निष्ठित होणे हाच आहे ना. त्यावर ते म्हणाले की हो, आत्म्यामध्ये किंवा स्वमध्ये निष्ठित झाल्याशिवाय मौन कसे होईल. म्हणजे आपल्याला फक्त असं वरकरणी वाटत असतं की हे शांत बसलेले आहे म्हणजे मौनात आहे, तर ते खरं मौन नाही. कारण वरवरच शांत बसलेलं असेल पण तरीसुद्धा मनामध्ये जर संवाद चालू असेल तर ते खरं मौन नव्हे. आत्मनिष्ठेविना मौनाला काय अर्थ आहे असं रमण महर्षींनी म्हटलेलं आहे. त्यामुळंच माऊली काय म्हणतात की मौन हे आपलं नाव आहे. आणि मग मी आपली कशी काय स्तुती करू बरं. जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे, मग मी भजन कशाचं करावं. हे देवा, जर मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक होईल. म्हणून महाराज, तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही. म्हणजे मी तुमचा सेवक आहे असं जर म्हटलं तर तुम्ही वेगळे मी वेगळे असं होईल. तर तसंही मला करायची इच्छा नाही. जेव्हा सर्व प्रकारे सर्व न व्हावे, म्हणजे जेव्हा कशाची अहंता घेऊ नये, तेव्हा अद्वय जो तू त्या तुझी प्राप्ती होते. हे आराध्य मूर्ते, हे तुझे वर्म मी जाणत आहे.
तर फार काय सांगू, जसे मीठ वेगळेपणाने न उरून पाण्याला भसते म्हणजे पाण्याशी तद्रूप होऊन राहते, तसे माझे नमन आहे असे समजा. इथं हा दृष्टांत घेतलेला आहे माऊलींनी की मीठ जर पाण्यामध्ये घातलं तर मिठाला वेगळेपणा राहत नाही, तसं मी आपल्याशी तद्रूप झालेलो आहे, असं माझं नमन आहे असं समजा, असं माऊली आपल्या गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना म्हणतायत. आता रित्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते, अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते, त्याप्रमाणे हे श्री निवृत्तीनाथा, तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो. अजून 2 दृष्टांत माऊलींनी घेतले की रीती घागर आहे, मोकळी घागर आहे, आणि त्या मोकळ्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती पाण्याने भरून निघते, त्याप्रमाणे माझं झालेलं आहे की आपल्या सहवासात, आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनाने मी भरून निघालेलो आहे, मी पूर्ण झालेलो आहे. वात जशी दिव्याच्या संगतीमध्ये येते तेव्हा ती दिवाच होते, तसं माझं झालेलं आहे आणि मी तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालेलो आहे असं माऊली आपल्या गुरूंना म्हणत आहेत. माऊलींनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी, ते गुरु शिष्यांची गोठी पदपिंडांची गाठी, तेथ स्थिर राहो निन्नुठी कवणे काळी. या अद्भुत ओवीचं अंतरंग मोठं विलोभनीय आहे, पण त्यासाठी स्वतःच्या अंतरंगात उतरण्याची तयारी पाहिजे. गोठी म्हणजे काय? गुह्य गोष्ट. ते गुरु शिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहो निन्नुठी कवणे काळे. शंकराचार्यांनी आपल्या एका शिष्याला एका श्लोकात आत्मस्वरूप समजावून देण्यासाठी एक क्रम प्रश्नरूपाने निर्माण केला. तो गीतेतल्या श्लोकानुसार आहे. काय प्रश्न विचारले आणि संवाद कसा आहे हा गुरु शिष्यांमधला? तर गुरु शिष्याला विचारतात की तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? तेव्हा शिष्य म्हणतो की मी दिवसा सूर्य आणि रात्री दीप या साधनांनी मी पाहतो. गुरु म्हणतात की हे खरं आहे, पण सूर्य आणि दिवे तू कोणत्या ज्योतीने पाहतोस ते मला सांग. तेव्हा शिष्य म्हणतो की मी चक्षु म्हणजे डोळे या ज्योतीने सूर्य आणि दिवे पाहतो. गुरु विचारतात तू डोळे मिटतोस तेव्हा कोणती ज्योती असते? तेव्हा शिष्य म्हणतो बुद्धी ही ज्योती असते. गुरु विचारतात की बुद्धीला तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? शिष्य म्हणतो तिला पाहणारा मी आहे. मग गुरु विचारतात पुन्हा की तर मग सर्वांना पाहणारी ज्योती तूच नाहीस का? म्हणजे सूर्य असेल, दीप असेल, या सगळ्यांना, अगदी डोळे, बुद्धी या सगळ्यांना पाहणारी ज्योती तूच नाहीस का? तेव्हा शिष्य म्हणतो की हो हे प्रभू, होय मीच ती ज्योती आहे. तर असा हा गुरु शिष्य संवाद किंवा हे गुरूंचं मार्गदर्शन हे शिष्याला कुठं पोचवतं? पदपिंडांची गाठी. गुरु शिष्यांची गोठी म्हणजे गुरु शिष्यांमधील गोष्ट. यामध्ये वैचारिक संवाद असला तरी तो काही चर्चात्मक कार्यक्रम नाही आहे. ज्ञान विचार शब्दांनी समजावून सांगितलं जाणं हा त्याचा केवळ एक भाग आहे, पण त्याबरोबरच सांगितलेलं ज्ञान अनुभवण्यासाठी साधनेचाही मार्ग सांगितला जातो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा. निधान म्हणजे मुक्कामाचे ठिकाण, आत्मस्वरूप, आणि हे दाखवण्यासाठी सद्गुरूच आवश्यक ठरतात. आणि सद्गुरू कसे पाहिजेत? पण मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. असा सद्गुरू पाहिजे. आणि शिष्याचं मुख्य लक्षण काय आहे? तर मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, या नाव सत्शिष्य. असा शिष्य पाहिजे. म्हणजे सद्गुरू कसा पाहिजे आणि शिष्यही कसा पाहिजे, ह्या दोन्हीचंही वर्णन हे इथं केलेलं आहे. गुरूंनी सांगितलेला शास्त्र सुसंगत ज्ञान विचार आणि ते ज्ञान अनुभवण्यासाठी सांगितलेला साधनेचा मार्ग यांच्या सत्यतेवर पूर्ण विश्वास म्हणजे श्रद्धा ठेवणारा हा असा शिष्य असायला हवा.
आणि पद असं असेल तर काय होणार आहे? पदपिंडांची गाठी. पद म्हणजे आत्मतत्व, स्वरूप किंवा शिव, आणि पिंड म्हणजे शरीर, म्हणजे शरीरधारी जीव. म्हणजे जीव शिव ऐक्य जर व्हायचं असेल तर त्यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शन असायला हवं. आणि नुसतं सद्गुरूंचं मार्गदर्शन उपयोगा नाही, तर शिष्यसुद्धा तितक्याच तयारीचा असायला हवा. शिष्यामध्ये शिष्यभाव असणं हे गरजेचं आहे. म्हणजे मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, असा हा सद्गुरू असणं हे गरजेचं आहे. आणि मग काय होईल तर पदपिंडांची गाठी, म्हणजे जीव शिव ऐक्य होईल, असं माऊलींनी पूर्वीच्या अध्यायामध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आणि माऊलींनी काय म्हटलेलं आहे तर तत्वदर्शी म्हणजे कोण, म्हणजे मार्गदर्शन कुणाचं घ्यावं, कसं असायला पाहिजे सद्गुरू, तर तो तत्वदर्शी असला पाहिजे. तो तत्वदर्शी जर असेल तरच तो मार्गदर्शन हा चांगल्या प्रकारे आणि योग्य पद्धतीनं हे करू शकेल. गुरु कसा असायला हवा तर श्रोत्रिय असायला हवा आणि ब्रह्मनिष्ठ असायला हवा. म्हणजे श्रुतींमधून सांगितलेलं ज्ञान आणि विचार जाणणारा हवा, म्हणजे श्रोत्रिय असायला हवा. एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचितू निज भावे. म्हणजे सद्गुरू हे कसे पाहिजेत तर ते शब्दज्ञाने पारंगतू, पण त्याचबरोबर त्याहीपेक्षा महत्त्वाचं ब्रह्मानंदे सदा डुल्लतू. आणि आणखीन काय हवं, शिष्य प्रबोधिनी समर्थू, असा हा शिष्य पाहिजे. आणि शिष्याने गुरूंकडं कसं जायला पाहिजे तर प्रणिपातेनं, म्हणजे नमस्कार करून. पण हा नमस्कार म्हणजे हा दृश्य किंवा शारीरिक किंवा वरवरचा नमस्कार नाही, तर इथं संपूर्ण शरणागती म्हणजे आंतरिक भाव हा महत्त्वाचा आहे. म्हणजे गुरु कसा असायला हवा तर तो तत्वदर्शी असायला हवा. आणि शिष्यामध्ये शिष्यभाव म्हणजेच पूर्ण शरणागती ही असायला हवी. आणि असं असेल तर काय होतं तर गुरु म्हणजे जसं निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानेश्वरांना आत्मज्ञान दिलं, त्याप्रमाणे गुरु शिष्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान देतात, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, साधना कोणती करावी ते सांगतात. गुरूंनी सांगितलेली अंतरंग साधना आणि शुद्ध आचरण हे जर शिष्यानं केलं तर ही त्यांची गुरु सेवा होते. रामकृष्ण परमहंस यांनी म्हटलेलं आहे की तिजोरीत धन आहे आणि त्याची किल्ली माझ्याकडं आहे, आणि ही किल्ली मी लावेन आणि सगळं धन हस्तगत करेन, असं जर कोणी नुसतं म्हणत बसेल आणि किल्ली लावणारच नाही आणि तिजोरी उघडणारच नाही तर काय होईल, त्या व्यक्तीला धन हे मिळणारच नाही. तसं तिजोरीतलं धन म्हणजे ज्ञान आणि किल्ली म्हणजे साधन प्रक्रिया. आणि ही किल्ली फिरवणं म्हणजे शिष्यानी साधन प्रक्रिया करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तसं केलं तरच हे ज्ञान हे त्या शिष्याला प्राप्त होऊ शकेल. भाऊसाहेब केतकर यांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, पूर्वी आपण हे बघितलं होतं की अतिशय श्रद्धा गोंदवलेकर महाराजांच्यावर. आणि एकदा बोलता बोलता ते म्हणाले की माझा 11 कोटी जप पूर्ण झाला. बाबा बेलसरेंशी बोलताना ते म्हणाले की माझा 11 कोटी जप हा पूर्ण झालेला आहे. तेव्हा बाबा बेलसरे म्हणाले की हे खूप मोठी गोष्ट झालेली आहे, तेव्हा आपण याचा एखादा समारंभ करू. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले की ही काही माझ्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट नाही, म्हणजे 11 कोटी जप पूर्ण होणं ही काही फार मोठी गोष्ट माझ्या दृष्टीनं नाही. तेव्हा बाबा बेलसरे विचारतात की मग तुमच्या दृष्टीनं कोणती गोष्ट मोठी आहे. तेव्हा ते म्हणतात, महाराज माझ्या जीवनात आले ही माझ्या दृष्टीनं सर्वात मोठी गोष्ट आहे. मग असं आहे तर मग आपण जप का बरं केला, एवढा 11 कोटी जप एवढा आपण का केला. तर त्यांनी उत्तर दिलं तितक्याच निरागसपणे की महाराजांना आवडत होता म्हणून मी जप केला. म्हणजे ही गुरुनिष्ठा ही जर आली तर गुरूंचीही तेवढीच कृपा ही शिष्यावर होत असते. त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांना
माऊली नमस्कार करतायत आणि म्हणतात की मी आपल्या कृपेने पूर्ण झालो, आता मी गीतेचा अर्थ प्रकट करीन. तर 16व्या अध्यायाच्या अखेरीस त्या समाप्तीच्या शेवटच्या श्लोकात देवाने निश्चयात्मक रीतीने जो असा सिद्धांत स्थापित केला तो हा की अर्जुना, कृत्य आणि अकृत्य यांची रीती आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे. म्हणजे व्यवहारात वागत असताना नेमकं कसं वागावं, आपल्याही मनामध्ये असा प्रश्न अनेकदा येत असतात. बुद्धिभेद खूप वेळा होत असतो की काय योग्य काय अयोग्य हे आपल्या मनामध्ये अनेकदा निर्माण होत असतात प्रश्न. आणि आता म्हणलं तसं बुद्धिभेद करणारी अनेक माणसं ही आपल्या आजूबाजूला असतात. आणि मग काय कसं वागावं, तेव्हा भगवंतांनी सांगितलेलं आहे की मी म्हणतो, तू म्हणतो, अमुक एक म्हणतो, तर हे योग्य नाही. तर शास्त्र काय म्हणतं ते पहा आणि शास्त्र जे म्हणतो ते प्रमाण माना. तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला की कर्मालाही शास्त्रावाचून सुटका नसावी असं का असावं, कर्म करण्याला मोकळीक नाही का. तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणी कसा काढायचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळवायचा, मग त्या केसात तो मणी ओवावा तरच दागिना प्राप्त करून घ्यावा, नाहीतर काय मोकळ्या गळ्याने राहावे. कारण ही खूप कठीण गोष्ट आहे की एकतर शास्त्र समजावून घेणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. मग आम्ही कर्मच करायचं नाही का, म्हणजे तक्षक नावाच्या नागाजवळ जायचं आणि त्याच्या फणीतील मणी काढायचा ही किती अवघड गोष्ट आहे, किंवा सिंहाच्या नाकातला केस काढायचा ही किती अवघड गोष्ट आहे. आणि मग तो केस मिळवायचा आणि जो काही मणी मिळवला आहे तो मणी त्या केसात ओवायचा आणि तो दागिना आम्ही आमच्या गळ्यात घालायचा, हे सगळं किती अवघड आहे. त्याप्रमाणे शास्त्रांचा जो मतभेद त्याला कोण कधी आकलन करील. कारण शास्त्र समजावून घेणं, त्या शास्त्रामध्येही मतभेद आहेत, त्याचा शब्दार्थ कळणं, गूढार्थ कळणं हे अतिशय अवघड आहे. एकवाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल. कारण तिथं आम्हाला असं बरेचदा असं वाटतं की एकदा भगवंत असं म्हणतायत, एकदा भगवंत असं म्हणतायत, मग हे कसं कळणार आम्हाला. आणि जरी एकवाक्यता झाली तरी त्याप्रमाणे वागण्यास वेळ कसा मिळेल. म्हणजे जरी आम्हाला ते समजलं की भगवंत नेमके काय म्हणतायत, तर त्याप्रमाणे वागायला आम्हाला वेळ कसा मिळणार. कारण आम्ही हे शास्त्र समजावून घ्यायला खूप उशिरा सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर आम्ही कर्म मग कसं काय करावं. एवढ्याला शास्त्रांची एकवाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचरण करण्याला आयुष्याचा विस्तार कोठून मिळणार. आणि शास्त्रांचे ज्ञान, लागणारी द्रव्यादी सामुग्री, सांगितलेले ठिकाण व योग्य काल या 4 साधनांचा एकत्र योग येऊन जे कर्म पार पडणार हे तर क्वचितच घडणार. हे सगळं अवघड वाटते. अर्जुन असं मनातच म्हणतोय की एकतर शास्त्राचं ज्ञान असायला हवं. ठीक आहे, शास्त्राचं ज्ञान झालं, पण मग त्याप्रमाणे सामुग्री असायला हवी, द्रव्य असायला हवं. कारण काही यज्ञ असेल, हवन असेल, तर त्याप्रमाणे ती सामुग्री मिळवायला पाहिजे. बरं, ते कुठं करायचं, ते ठिकाण, त्या ठिकाणी पोचलं पाहिजे. आणि पुन्हा काय सांगितलेलं असतं की अमुक अमुक काळामध्ये करावं, तो काळही योग्य असायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा काय होणार. आणि मग ह्या सर्वांना असा योग कसा बरे साधेल. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीय असे आहे. तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमुक्षू लोकांना कोणता मार्ग आहे. जे माऊलींनी हा आपल्यासाठीच प्रश्न विचारलेला आहे की हे सगळं शास्त्र समजावून घेणं हे अतिशय अवघड आहे आणि त्याप्रमाणे मग कर्म करणं, मग कसं काय करायचं अज्ञानी मुमुक्षू लोकांनी. हा अभिप्राय विचारण्याकरिता अर्जुन जी प्रस्तावना करतो तो येथे 17व्या अध्यायाचा प्रसंग होय. तर सर्व विषयांच्या ठिकाणी जो अर्जुन निरीच्छ व सकल कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्यरूप श्रीकृष्ण खरा, परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुनरूपी जो हा एक दुसरा कृष्णच आहे. बघा, इथं तर अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे 2 नाहीतच. कारण ज्ञान झाल्यानंतर अर्जुन हा दुसरा कृष्णच झालेला आहे. जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे, जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे. कसा आहे अर्जुन, शूर आहे, पुन्हा तो
चंद्रवंशाचे भूषण आहे. दुसऱ्यास सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे, तो सतत दुसऱ्यांना आनंद देतोय, सुख देतोय, दुसऱ्यांवर उपकार करतोय. जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, बुद्धिमान आहे, तो जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे, कारण त्याला प्रत्यक्ष भगवंतांकडून ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे, आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे, असा हा अर्जुन आहे. आणि हे माऊलींनी वर्णन केलेलं आहे. आणि असा हा अर्जुन, हा खरं तर अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधला हा संवाद आहे. आणि अर्जुन हा आपल्यासाठीच पुन्हा 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 प्रश्न हे भगवंतांना विचारत आहे, आणि आपल्यासाठी हा विषय अतिशय सोपा करत आहे. 16व्या अध्यायाचा उपसंहार करताना भगवंतांनी म्हटलं होतं की तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ. म्हणजे जीवन जगत असताना प्रत्येकाने कार्य अकार्य, कर्तव्य अकर्तव्य, धर्म अधर्म याचा न्यायनिवाडा करण्यासाठी स्वतःच्या बुद्धीचा आश्रय न घेता फक्त शास्त्राचाच आश्रय घ्यावा. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ. शास्त्र प्रतिपादित विहित कर्मांचेच श्रद्धेने अनुष्ठान करावे. याचे कारण कर्मप्रवृत्त होत असताना जर आपण स्वतःच्या बुद्धीने योग्यायोग्याचा निर्णय घेतला तर तो सदोषही असू शकतो. स्वतःच्या बुद्धीने म्हणजेच राग, द्वेष, कामक्रोधादी विकार, आवड निवड, स्वार्थ, मत्सर, कपटवृत्ती, कामना या सगळ्यांनी प्रेरित होऊन आपण निर्णय घेत असतो. आपल्या निर्णयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येत असतात, आणि त्यामुळं ती कर्मे मनुष्याच्या कामना पूर्ण न करता उलट अधिक अतृप्त, असंतुष्ट, विषयासक्त आणि बहिर्मुख करतात. प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये आपण जितकं इंधन टाकू तितका अग्नीचा अधिक भडका होतो. ती अग्नी शांत होत नाही. हे आपण आपल्याला वाटेल की अग्नी शांत करण्यासाठी काय होत, इंधन टाकलं तर ती नाही. तर अग्नीमध्ये जेवढं इंधन टाकू तितका अग्नीचा अधिक भडका होतोय, अग्नी शांत होत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने कितीही कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी कामाग्नीची उपशमा होण्यासाठी, म्हणजे कामाग्नी शांत होण्याऐवजी मनुष्य अधिक अतृप्तच होत जातो, अपूर्ण आणि उद्विग्न होतो. त्याचा आंतरिक दाह कमी होत नाही. थोडक्यात या मनुष्याला कर्मामधून कधीही आनंद, आंतरिक शांती, समाधान प्राप्त होत नाही. तसेच कर्मामधून चित्तशुद्धी आणि ज्ञानप्राप्तीही होत नाही. आणि यासाठीच भगवंतांनी आदेश दिला होता, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. म्हणजे मनुष्याने कर्म करीत असताना शास्त्रालाच प्रमाणभूत मानावे. आणि मग आता अर्जुन आपल्या मनामध्ये त्याच्या शंका निर्माण झालेली आहे, आणि ती शंका म्हणजेच एक प्रश्न अर्जुन विचारणार आहे भगवंतांना. आणि त्या शंकेने या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. तर तो पहिला श्लोक आणि त्याबद्दल पुढचं आपण हे पुढच्या वर्गामध्ये बघूया. आज आपण आता इथंच थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती कोण म्हणणार आहे? विद्याधर भाऊ देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते. हरिय कमल विहारिणी, हरिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हराय, तत्वज्ञान विकासिनी, तत्वज्ञान विकासिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा,
भवभयहारिणि तारिणि भवभयहारिणि तारिणि परमानंद प्रदाय। ओम जय भगवद गीते। आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी। ओम जय भगवद गीते। समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी। ओम जय भगवद गीते। दया सुधा बरसावरी मातु कृपा की जय। हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजे। ओम जय भगवद गीते। ओम जय भगवद गीते। ओम जय भगवद गीते। हरिय कमल विहारिणी हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते। ओम जय भगवद गीते। ओम जय भगवद गीते। छान. मी त्या वर्षाताई राऊत यांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. नमस्कार. हां. येतोय आवाज? हो, येतोय येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे. तोषोनि मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परो पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवरत भूमंडळी पेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला.